विद्यार्थी मित्रांनो, एक्सरसाइज 1.3 डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन है ना, हे चालू होतं आपलं प्रॉब्लेम. ह्याच्या अगोदरच्या पार्टमध्ये आपण तिसरा प्रॉब्लेम घेतो. आता आपल्याला एक प्रॉब्लेम घ्यायचा आहे चौथा. एकच टाईप आहे, सेम टाईप आहे, फक्त वेगवेगळे जरा ते थोडंसं ॲडजस्टमेंट दिलं आहे. तेवढे ॲडजस्टमेंट जमली का प्रॉब्लेम आला है ना. तर तेच मेथड घेऊ आणि पुस्तकाची टेक्स्टबुकमध्ये तेच मेथड घ्या, त्याच मेथडला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आणि याचे मेथड वेगवेगळे आहेत, 2-3 मेथड आहेत. त्या 2-3 मेथडपैकी आपण फक्त टेक्स्टबुकमधली मेथड घेऊ. आणि MST सेट किंवा जे डबल करतात हे प्रॉब्लेम बरोबर लक्षात ठेवा. अशा प्रकारचा क्रायटेरिया आला का प्रॉब्लेमचा dy/dx काय ते y/x. आता पहा काय करतो मी, ते tan इनव्हर्स हे दिलेलं आन्सर इथं लिहायचं, फंक्शन लिहायचं. फंक्शन लिहिल्यानंतर tan इनव्हर्स इकडे नेलं 3x² - 4y² divided by 3x² plus 4y² equal to tan. आता tan इनव्हर्स आहे तर tan काय होईल a². आता a काय आहे कॉन्स्टंट, म्हणून tan a² also कॉन्स्टंट. त्याच्या जागी दुसरी कोणती तरी किंमत टाका, b लिहा, c लिहा, d लिहा, s लिहा, अजून कॉन्स्टंट बदलायचा. वेअर इथं लिहून घ्यायचं b equal to tan a². ओके. आता पहा इथं काय ना 3x² minus 4y². आता डबल लिहा, याच्या बरोबर b आहे म्हणजे इक्वल टू काय झालं b. मग हे टर्म इकडे काय करायचं मल्टिप्लाय, b मल्टिप्लाइड बाय 3x² plus 4y². हे काय आहे कॉन्स्टंट. हे लिहून घ्यायला लागेल तसं. आता b न मल्टिप्लाय करा 3x² minus 4y² equal to 3bx² plus 4by² आहे की नाही. आता b चे x² चे टर्म इकडे आहे ना आणि y² चे एका बाजूला 3x² हे इकडे आणतो minus 3bx² equal to 4by² plus 4y². याच्यामधून काय कॉमन घेता येते 3x² कॉमन घेता येते. 3x² आणि इथं 3x² म्हणजे b राहील फक्त, म्हणजे काय राहील ब्रॅकेट मध्ये 1 minus b इक्वल टू याच्यात काय कॉमन घेता येते 4y² म्हणजे b plus 1 झाला. आता x² आणि y² चे टर्म एकत्र लिहून घ्यायचे. म्हणजे काय लिहिता सांगा, हे टर्म इकडे येतो, हे टर्म इकडे येतो, म्हणजे काय 3x² divided by 4y² equal to b plus 1 divided by 1 minus. याच्यात काही चेंज करायचा नाही. आता हे सर्व काय झालं कॉन्स्टंट. याच्या जागी दुसरा कॉन्स्टंट टाकला, b याच्या जागी टाकला, याच्या जागी एखादा c कॉन्स्टंट टाका, s कॉन्स्टंट टाका, कोणताही कॉन्स्टंट टाका. म्हणजे काय येणार सांगा, दॅट इज 3x² divided by 4y² equal to c, where c equal to b plus 1 minus b which is constant. हे झालं c ची व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायचं आहे डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट करा म्हणजे 4y² इकडे इक्वेशन 1 या c ची व्हॅल्यू टाका लागते, याला इक्वेशन 1 लिहून टाकू. आता 4y² इकडे मल्टिप्लाय करा, दॅट इज that is 3x² equal to c4y². 4y² डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट with respect to x. 3 twice x² equal to twice x and dx/dx that is 1. आता इथला कॉन्स्टंट कोणता आहे c4, c आणि 4, तर इथे काय ना 8 y² equal to twice y². कोणता फॉर्म्युला x पॉवर n x पॉवर n minus 1 म्हणजे काय येईल twice किंवा असं लिहून घेतो 4 multiplied by twice y dy/dx. that is 6x equal to c into 8y dy by dx.
बरोबर आहे. हे मल्टिप्लाइड आहे सर्व. आता काय करायचं, dy c ची व्हॅल्यू काढताना आपल्याला c ची व्हॅल्यू याच्यावरून काढायची. इम्प्लाय हे काढली आहे c ची व्हॅल्यू, c ची व्हॅल्यू टाकून द्या. dy by dx काढायचा ना आपल्याला. तर dy by dx 6x divided by 8y c into dy by dx. बरोबर आहे. आता c ची व्हॅल्यू टाका. 6x divided by 8y, c ची व्हॅल्यू किती आहे 3x square divided by 4y square into dy by dx. कशावरून टाकली व्हॅल्यू, फ्रॉम 1 वरून व्हॅल्यू टाकली. आता हे काय करायचं, हे सर्व इकडे म्हणजे dy by dx ची व्हॅल्यू काढायची आहे. therefore dy by dx हे टर्म इकडे आणलं 6x divided by 4y क्रॉस मल्टिप्लाय हे 4y square divided by 3x square equal to dy by dx. हे इक्वेशन 1 झालं. त्याच्यानंतर पहा काय कॅन्सल होते, 3 2 जा नंतर 4 कॅन्सल म्हणजे किती येते 2y स्क्वेअर डिवाइडेड बाय एक y कॅन्सल होईल, एक x कॅन्सल म्हणजे 2y स्क्वेअर डिवाइडेड बाय x इक्वल टू dy बाय dx. कोणत्या जागी चुकलं रे, 8y. हा इथे 8y आहे, इथं आहे 8y. हे इथे 8y आहे, इथं चुकलं. 4 गुणे 8 हे 2 2 कॅन्सल म्हणजे काय y ह्या y म्हणजे इथं राहायचे पहा x divided by y multiplied by y square divided by x square equal to dy by dx. आता याच्यातला एक y कॅन्सल, याच्यातला x कॅन्सल म्हणजे राहायचे y by x equal to dy by dx. Thus solution dy by dx equal to y by x proved. हे झालं आन्सर. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम, त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम नंबर 5 cos इनवर्स. आता तुम्हाला सांगितलं इकडे cos इनवर्स आहे, इकडे हे कॉन्स्टंट टर्म a आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे tan इनवर्स आहे. तर हे cos इनवर्स इकडे नाही तर cos होईल म्हणजे काय येणार पहा बरं. दॅट इज 7x पॉवर 4 प्लस 5y पॉवर 4 डिवाइडेड बाय 3x स्क्वेअर माइनस 5y पॉवर 4 इक्वल टू cos इक्वल इनटू cos इन ब्रॅकेट tan इनवर्स a. आता a काय आहे कॉन्स्टंट म्हणून tan इनवर्स a काय झालं कॉन्स्टंट. हे टोटल कॉन्स्टंट आहे म्हणून cos काय झालं कॉन्स्टंट, कारण cos चा अँगल एवढा आहे म्हणजे याच्या जागी काय टाका इक्वल टू b. आता इथे लिहायचं वेअर b इक्वल टू cos tan इनवर्स a. हे झाली b ची व्हॅल्यू. आता हे टर्म इकडे मल्टिप्लाय करा, हे आता ड्रॉप करायचं कारण याच्या जागी आपण b ठेवलं. मग हे मल्टिप्लाय इकडे करायचं मल्टिप्लाय. दॅट इज काय ना 7x पॉवर 4 प्लस 5y पॉवर 4 इक्वल टू b मल्टिप्लाइड बाय 3x स्क्वेअर माइनस 5y पॉवर 4. b न मल्टिप्लाय करा 7x पॉवर 4 5y पॉवर 4 b 3bx स्क्वेअर माइनस 5by पॉवर x पॉवर 4. x पॉवर 4 आहे पाहून घेतो एक वेळा. आता हे मल्टिप्लाय केलं b x स्क्वेअर च्या ऐवजी इथं काय येणार आता 4 इथे 4 आणि 5 b रेस पॉवर 4. हे टर्म इकडे आला, हे टर्म तिकडे द्या. काय ना 7x पॉवर 4 माइनस 3bx पॉवर 4 इक्वल टू काय ना हे माइनस 5. असं करायचं हे अजून माइनस कॉमन घ्यायला लागणार. हे टर्म इकडे आणतो आणि हे टर्म तिकडे येतो म्हणजे काय येणार आहे 5y पॉवर 4 प्लस 5by पॉवर 4 इक्वल टू 3bx पॉवर 4 प्लस 7x पॉवर 4 चे काय होईल माइनस 7x पॉवर 4. आता काय करायचं याच्यानंतर काय कॉमन घेता येईल 5y पॉवर 4 y पॉवर 4 म्हणजे काय 5y पॉवर 4 कॉमन म्हणजे काय येणार इथं 1 प्लस b इक्वल टू याच्यातून काय कॉमन घ्या x पॉवर 4 3x पॉवर 4 b माइनस 1. आता काय करायचं आहे हे इकडे आला हे इकडे घेऊन जा म्हणजे काय ना 1 प्लस b डिवाइडेड बाय किंवा हे इकडे आलं
कोणतेही याला काय ऍडजस्टमेंट करा. 5y² पॉवर 4 डिवाइडेड बाय 3x पॉवर 4 b minus 1 divided by 1 plus b. याच्या जागी काय टाकायचं? c. where c equal to b minus 1 divided by 1 plus b. हे झालं आपलं एवढा प्रॉब्लेम. आता 5y raised power 4 3x raised power 4 equal to c. 5y raised power 4 divided by 3x raised power 4 equal to c. आता याची डेरिव्हेटिव्ह काढायची नाही, हे पहिले इकडे मल्टिप्लाय करायचं. याला इक्वेशन 1. आता याला मल्टिप्लाय करा. 5y raised power 4 नाही तर कोशंट रूल अप्लाय करावा लागेल आणि हे कॉन्स्टंट ची डेरिव्हेटिव्ह 0 होईल. मग डिवाइड करावा लागेल, मल्टिप्लाय करून सॉल्व करावा लागेल. दॅट इज c into 3x raised power 4. आता डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट with respect to x. काय ते 5 4y cube. फॉर्म्युला x raised power n ची डेरिव्हेटिव्ह n x raised power n minus 1 4y cube आणि नंतर y ची डेरिव्हेटिव्ह dy by dx equal to c into 3x raised power 4 3 into 4x cube आणि मग याची डेरिव्हेटिव्ह काय येणार with respect to x dx by dx कॅन्सल. मग आता इथे जे 20y cube dy by dx equal to c multiplied by 12x cube. आता हे इकडे डिवाइड करा. dy by dx equal to c multiplied by 12x cube divided by 20y cube. आता इथे व्हॅल्यू टाकायची c ची. आता प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये c ची व्हॅल्यू टाकायला लागते. इक्वेशन 1 दॅट इज dy by dx equal to c ची व्हॅल्यू टाका फ्रॉम इक्वेशन 1 5y raised power 4 divided by 3x raised power 4 multiplied by 12x cube divided by 20y cube. आता सॉल्व करा. किती दिलं dy by dx y by x आलं पाहिजे. तर हे तर झाला y क्यूब आणि हा y raised power 4 मधला y क्यूब कॅन्सल म्हणजे तो y राहिला. x raised power 4 मधला x क्यूब कॅन्सल म्हणजे तो x राहिला. 3 दुने 3 चौक 12 म्हणजे झाले 5y divided by x raised power 4 multiplied by 4x cube divided by 20y cube. 4 पंच 20 आणि 5 5 कॅन्सल. किती dy by dx बरोबर कॅन्सल. ह्याच्यातला कॅन्सल म्हणजे y by x. प्रूव्ह. अशा प्रकारचे प्रॉब्लेम आहे. याच्या पुढचा प्रॉब्लेम नंबर 6. आता इथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नाही, इथं आहे लॉगॅरिथमिक फंक्शन. तर या लॉगॅरिथम फंक्शन मध्ये लक्षात ठेवा फॉर्म्युला आहे log ऑफ. समजा इथं m आहे इथं किंवा x आहे टू द बेस a इथं m आहे. तर हे असं लिहिता येते x इक्वल टू a रेस पॉवर m. हा बेस लॉगचा बेस कोणता आहे a. याची व्हॅल्यू x. याची इक्वल व्हॅल्यू किती आहे m. देन x कॅन बी रिटन ॲज a रेस टू पॉवर m. समजा या बेस दिला नाही लॉगॅरिथमचा तर कोणता बेस आहे e बेस आहे. म्हणजे काय लिहिता येईल दॅट इज log ऑफ x रेस पॉवर 20 minus y रेस पॉवर 20 x रेस पॉवर 20 प्लस y रेस पॉवर 20 इक्वल टू 20. आता याचा बेस कोणता e. म्हणजे a च्या जागी कोणती व्हॅल्यू आहे e. म्हणजे काय ह्या बेस ला दिला असता तरी काय बेस आहे इथं e. दुसरा बेस दिला असता दुसरा बेस ने सॉल्व केला असता. e रेस पॉवर काय होईल 20 x ह्या पूर्ण x च्या जागी कोणती व्हॅल्यू आहे इथं हे पूर्ण व्हॅल्यू आहे. ह्या a च्या जागी कोणती व्हॅल्यू आहे e. म्हणजे x रेस पॉवर 20 x इक्वल टू मायनस y रेस पॉवर 20 डिवाइडेड बाय x रेस पॉवर 20 प्लस y रेस पॉवर 20 e रेस पॉवर 20. 20 काय आहे कॉन्स्टंट. e काय आहे कॉन्स्टंट. e ची व्हॅल्यू आहे 2 आणि 3 च्या दरम्यान. याच्या बरोबर b टाका. वेअर b इक्वल टू e रेस पॉवर 20. आता याला मल्टिप्लाय करा. x रेस पॉवर 20 मायनस y रेस पॉवर 20 b into x रेस पॉवर 20 प्लस y रेस पॉवर 20 मल्टिप्लाय करा. x रेस पॉवर 20 मायनस y रेस पॉवर 20 इक्वल टू b x रेस पॉवर 20 प्लस b y रेस पॉवर 20. x ची टर्म एका बाजूने व्हायची कोणती येणार तुम्ही हे घेऊन जातो इकडे या आणतो इकडे 20 मायनस b x रेस पॉवर 20
by रेस पॉवर 20 मायनस चे प्लस y रेस पॉवर 20. बरोबर आहे. आता हे सॉल्व करा. काय होईल आता याच्यामधून काय कॉमन घेता येईल x रेस पॉवर 20 x रेस पॉवर 20 कॉमन 1 मायनस b इक्वल टू इथं काय कॉमन घेता येईल y रेस पॉवर 20 y रेस पॉवर 20 इन ब्रॅकेट काय राहील आता हे b प्लस 1 याच्या नंतर काय येणार हे टर्म इकडे डिवाइड करा हे टर्म इकडे डिवाइड करा x रेस पॉवर 20 y रेस पॉवर 20 इक्वल टू b प्लस 1 आणि हे मल्टिप्लाइड आहे हे काय करायचं डिवाइड 1 मायनस b इज इक्वल टू c वेयर c इक्वल टू b प्लस 1 डिवाइडेड बाय 1 मायनस b कॉन्स्टंट. हे व्हॅल्यू बदलत आहे आपल्याला ही व्हॅल्यू टाकाय म्हणजे एकदम सोपं होते. आता हे इक्वेशन नंबर म्हणजे असे व्हॅल्यू मिळाली आपल्याला x रेस टू पॉवर 20 y रेस पॉवर 20 इक्वल टू c हे इक्वेशन नंबर 1. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये c ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू लागलो ये y रेस पावर 20 लिख दिया x रेस पावर 20 c y रेस पावर 20 and then differentiate with respect to x काय डेरिव्हेटिव्ह 20 x रेस पावर 19 इक्वल टू किंवा लिहू शकता तुम्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस पावर 20 इक्वल टू c इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये लिहू शकता असं. आता याची डेरिव्हेटिव्ह 20 x रेस पावर 19 नंतर x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 c इनटू 20 y रेस पॉवर 19 आणि dy बाय dx कोणाची व्हॅल्यू टाकली y ची डेरिव्हेटिव्ह काढली dy बाय dx. आता काय करायचं आहे c ची व्हॅल्यू टाकायची dy बाय dx हे सर्व c ची व्हॅल्यू टाका आणि सॉल्व करा दॅट इज x रेस पॉवर 19 c ची व्हॅल्यू आहे x रेस पॉवर 20 डिवाइडेड बाय y रेस पॉवर 20 इनटू इकडे 20 y रेस पॉवर 19 इनटू dy बाय dx इनटू dy बाय dx किंवा dy बाय dx पहिले लिहिलं चालते. बरं ठीक आहे. आता सॉल्व करा काय इथं x रेस पॉवर 19 हे सर्व टर्म इकडे आणा 20 x रेस पॉवर 90 इक्वल टू इनटू y रेस पॉवर 20 डिवाइडेड बाय x रेस पॉवर 20 मल्टीप्लाइड बाय 20 y रेस पॉवर 19 इक्वल टू dy बाय dx. काय केलं मी हे 20 x रेस पॉवर 19 आहे हे मल्टीप्लाइड केलं आणि हे दोन टर्म काय केले डिवाइड. बरोबर आहे. आता कॅन्सल करा 20 इथेही करता येईल कॅन्सल याच्यापेक्षा इथं कॅन्सल करून टाकू 20 हे 20 कॅन्सल म्हणजे काय राहील आता x रेस पॉवर 90 मल्टीप्लाइड काय येईल जे डिवाइड आहे y रेस पॉवर 20 वर जाईल डिवाइडेड बाय हे खाली येईल मल्टीप्लाइड आहे x रेस पॉवर 20 मल्टीप्लाइड बाय y रेस पॉवर 19 इक्वल टू dy बाय dx. काय कॅन्सल होते पहा y रेस पॉवर 19 मधला 20 मधला एक 19 कॅन्सल होईल म्हणजे काय राहील फक्त इथं y इथं काय राहील x म्हणजे y बाय x इक्वल टू dy बाय dx. देयरफॉर dy बाय dx इक्वल टू y बाय x प्रूव्ड. याच्या नंतरचा प्रॉब्लेम 7वा. आता e रेस टू द पॉवर x रेस पॉवर 7 मायनस y म्हणजे पॉवर मध्ये आहे पूर्ण टर्म e च्या पॉवर मध्ये इक्वल टू a. आता मी सांगत आपला एक टेक्निक आहे पॉवर मध्ये असलं तर लॉगरिथमचे रूल अप्लाय करता आले तर लॉगरिथमचे रूल अप्लाय करायचे म्हणजे लॉग घ्यायचा दोन्ही बाजूने लॉग घ्या टेकिंग लॉगरिथम ऑन बोथ साइड्स दोन्ही साइडला लॉगरिथम घ्या log of e raised power x by 7 minus y by 7 y power 7 x raised power 7 plus y raised power 7 हा है e चा पावर log of e इक्वल टू log of a. आता ह्या पावर काय होती इकडे मल्टिप्लाइड x रेस पॉवर 7 minus y रेस पॉवर 7 x रेस पॉवर 7 plus y रेस पॉवर 7 इनटू काय log of e log of a. आता log e ची व्हॅल्यू किती 1 x रेस पॉवर 7 y रेस पॉवर 7 x रेस पॉवर 7 plus y रेस पॉवर 7 मल्टिप्लाइड बाय 1 इक्वल टू log of a. याच्या बरोबर b घेऊ.
आता इथं b ची व्हॅल्यू काय आहे? b ची व्हॅल्यू log ऑफ a आहे आणि log ऑफ e ची व्हॅल्यू किती घेतली? 1. कॉन्स्टंट. आता हे काय करायचं? त्याच पद्धतीने मल्टिप्लाइड करा. x रेस पॉवर 7 y रेस पॉवर 7 b मल्टिप्लाइड बाय x रेस पॉवर 7 y रेस पॉवर 7 b न मल्टिप्लाइड करा. तेच मेथड, तेच आयडिया आहे. b न मल्टिप्लाय केलं तर x रेस पॉवर 7 मायनस y रेस पॉवर 7 आणि b न मल्टिप्लाय करा b x रेस पॉवर 7 प्लस b y रेस पॉवर 7. आता याच्यानंतर हे b y चे टर्म एका बाजूला b x चे टर्म एका बाजूला, म्हणजे काय होईल? b x रेस पॉवर 7 इकडे आणा, x रेस टू द पॉवर 7 प्लस b x रेस पॉवर 7 इकडे आणले मायनस b x रेस पॉवर 7 b y रेस पॉवर 7 प्लस y रेस पॉवर 7. आता याच्यातून काय कॉमन घेता? की x रेस पॉवर 7 कॉमन घेतले ब्रॅकेट मध्ये 1 मायनस b. याच्यातून y रेस पॉवर 7 कॉमन घेतले b प्लस 1. आता तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते सॉल्व करा. हे y रेस पॉवर 7 इकडे डिवाइड करून टाकतो आणि हे टर्म इकडे कॉन्स्टंट एका बाजूला x रेस पॉवर 7 डिवाइडेड बाय y रेस पॉवर 7 b प्लस 1 डिवाइडेड बाय 1 मायनस b. त्याच्याबरोबर c घेऊ. इथे लिहायचं c इक्वल टू b प्लस 1 डिवाइडेड बाय 1 मायनस b कॉन्स्टंट. आता म्हणजे आपल्याला माहित झालं x रेस पॉवर 7 y रेस पॉवर 7 इक्वल टू c. याला इक्वेशन 1 देऊ. मग माहित आहे आता c ची व्हॅल्यू ही व्हॅल्यू टाकावी लागते. आता काय करायचं? डिफरन्शिएट करताना मात्र हे मल्टिप्लाय करा, कारण इथं कोणता रूल अप्लाय करावा लागेल तुम्हाला? कोशंट रूल. म्हणून त्याच्यापेक्षा प्रॉडक्ट रूल सोपा आहे. c हे मल्टिप्लाइड इथे प्रॉडक्ट रूल अप्लाय करायची गरज नाही, कॉन्स्टंट आहे c. दॅट इज x रेस पॉवर 7 c मल्टिप्लाइड बाय y रेस पॉवर. आता याला डिफरन्शिएट करायचं आहे तर c काय आहे? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट मल्टिप्लाइड असेल तर याची डेरिव्हेटिव्ह काढायची नाही. कॉन्स्टंट आहे ना मल्टिप्लाइड. कॉन्स्टंट मल्टिप्लाइड असेल किंवा डिवाइड असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह काढायची नाही. डेरिव्हेटिव्हच्या अगोदर लिहायची. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x काय ना d dx ऑफ x रेस पॉवर 7 इक्वल टू c इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y रेस पॉवर 7. आता याची डेरिव्हेटिव्ह x रेस पॉवर n सारखी 7 x रेस पॉवर 6. मग याची डेरिव्हेटिव्ह dx by dx 1 c into y रेस पॉवर 7 ची डेरिव्हेटिव्ह 7 y रेस पॉवर 6 into y ची डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार dy by dx. आता तुम्ही म्हणाल इथं x ची व्हॅल्यू डेरिव्हेटिव्ह नाही काढली तर डेरिव्हेटिव्ह काढून पहा. dx by dx किती येते? 1. म्हणून इथं लिहा. आता काय करायचं? c ची व्हॅल्यू टाकून द्या. हे इकडे डिवाइड करा, c इकडे मल्टिप्लाय करा, dy by dx तरी चालते आपल्याला. कोणत्याही पद्धतीने करा. 7 x रेस पॉवर 6 आणि c ची व्हॅल्यू आहे फ्रॉम इक्वेशन नंबर 1 x रेस पॉवर 7 y रेस पॉवर 7 मल्टिप्लाइड बाय 7 y रेस पॉवर 6 dy by dx. आता काय करायचं? इथं जेवढं काही कॅल्क्युलेशन करता ते कॅल्क्युलेशन करून टाका. काय ना हे 7 आणि हे 7 तर कॅन्सल होते. त्याच्यानंतर पहा x रेस पॉवर 6 राहते इकडे. आता हे टर्म जे आहे हे याच्या बरोबर कॅन्सल होईल. म्हणजे इथं काय राहील? y 6 आहे, y पॉवर 1 राहील. x रेस पॉवर 7 डिवाइडेड बाय y dy by dx. पुन्हा आता काय करायचं? आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे हे दोन्ही टर्म इकडे आणायचे आहेत. हे डिवाइड आहे इकडे मल्टिप्लाइड, हे वर आहे हे खाली जाईल. म्हणजे काय ना सांगा? दॅट इज इक्वल टू x raised to the power 6 multiplied by y divided by x raised to the power 7 equal to dy by dx. हे कॅन्सल म्हणजे y by x equal to dy by dx. Thus dy by dx equal to y by x. Proved. नंबर 8 हे साइन इकडे दिलं, साइन इनवर्स. तेच प्रॉब्लेम पुन्हा तेच आला. x cube minus y cube divided by y cube equal to sin inverse a cube. याच्या बरोबर b. बरोबर आहे. इथं लिहायचं b equal to sin inverse a cube. आता sin चं इनवर्स नाही आहे. इथं इनवर्स असतं तर sin लिहायचं आणि sin इनवर्स असतं तर इकडे sin आणि इथं sin असतं तर sin इनवर्स. कोणतं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर. आता याच्या बरोबर b झालं. मग हे काय करायचं? इकडे मल्टिप्लाय.
तुम्ही मल्टिप्लाइड लिहून केल्यापेक्षा डायरेक्टली मल्टिप्लाइड करता येते. एक्स क्यूब मायनस वाय क्यूब पहा डायरेक्ट मल्टिप्लाइड कसं येते. एक्स क्यूब मल्टिप्लाइड बाय बी बी एक्स क्यूब प्लस बी वाय क्यूब. पण राहू द्या हे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. आता मल्टिप्लाइड करा. दॅट इज एक्स क्यूब मायनस वाय क्यूब बी एक्स क्यूब. बरोबर आहे. त्याच्यानंतर बी मल्टिप्लाइड बाय वाय क्यूब प्लस बी वाय क्यूब. पुन्हा काय करायचं आपल्याला वाय क्यूब आणि वाय चे टर्म आणि एक्स चे टर्म एका बाजूला. एक्स क्यूब मायनस बी एक्स क्यूब इक्वल टू बी वाय क्यूब प्लस वाय क्यूब. आता एक्स क्यूब कॉमन घ्या. एक्स क्यूब कॉमन घेतल्यानंतर 1 मायनस बी इक्वल टू याच्यातून काय कॉमन घेता येईल वाय क्यूब बी प्लस 1. आता इथे काय करायचं हे वाय क्यूब आणि हे इकडे डिवाइड. एक्स क्यूब डिवाइडेड बाय वाय क्यूब बी प्लस 1 डिवाइडेड बाय 1 मायनस बी. याच्या बरोबर काय घ्यायचं सी लिहायचं. सी इक्वल टू बी प्लस 1 डिवाइडेड बाय 1 मायनस बी व्हिच इज कॉन्स्टंट. इथे कॉन्स्टंट आणि याच्यानंतर इथे काय लिहायचं आहे कॉन्स्टंट. ही कोणाची व्हॅल्यू झाली एक्स क्यूब डिवाइडेड बाय वाय क्यूब इक्वल टू सी. इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला सॉल्व करायचं आहे हे वाय क्यूब इकडे मल्टिप्लाय करा. क्वोशंट रूल अप्लाय केला तरी तुम्हाला हे डेरिव्हेटिव्ह काढता येते. dy बाय dx y बाय x दाखवता येते. फक्त इथे y c ची डेरिव्हेटिव्ह काही 0 कारण सेपरेट आहे. पण आता x क्यूब लिहिलं आणि इकडे c y क्यूब लिहिलं तर आता c मल्टिप्लाइड आला. c ची डेरिव्हेटिव्ह काढायची नाही. c ची व्हॅल्यू टाकायची. डिफरन्शिएट y रिस्पेक्टिव्ह x d dx ऑफ x क्यूब. ठीक आहे. आता डेरिव्हेटिव्ह c कॉन्स्टंट सेपरेट c constant derivative of y cube. आता डेरिव्हेटिव्ह काढा. काय x क्यूब ची डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर 3x स्क्वेअर आणि नंतर ह्या x ची डेरिव्हेटिव्ह dx by dx 1 इक्वल टू c into y क्यूब ची डेरिव्हेटिव्ह येणार 3y स्क्वेअर 3y स्क्वेअर आणि y ची डेरिव्हेटिव्ह dy by dx. आता c ची व्हॅल्यू टाका फ्रॉम इक्वेशन 1 दॅट इज 3x स्क्वेअर c ची व्हॅल्यू आहे x क्यूब डिवाइडेड बाय y क्यूब. x क्यूब डिवाइडेड बाय y क्यूब मल्टिप्लाइड बाय 3y स्क्वेअर dy बाय dx. कशावरून व्हॅल्यू टाकली आपण फ्रॉम 1. आता काय कॅन्सल होईल इथं पहिले इकडचं कॅल्क्युलेशन करून घ्या. हे 3 आणि हे 3 कॅन्सल. आता काय राहील इथं x स्क्वेअर इक्वल टू x क्यूब आणि हे y स्क्वेअर कॅन्सल म्हणजे इथे फक्त y dy बाय dx. आता हे इकडे आला x स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय y आणि हे डिवाइड x क्यूब इक्वल टू dy बाय dx. दॅट इज x स्क्वेअर कॅन्सल y बाय x इक्वल टू dy बाय dx. Therefore dy बाय dx इक्वल टू y बाय x. प्रूव्ड. आता क्वेश्चन नंबर 5 मधलं पहिलं प्रॉब्लेम. आता हे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. y बाय x चे प्रॉब्लेम झाले. पहा log x प्लस y इक्वल टू log xy प्लस p असं जर असेल तर काय शोधायचं करायचं dy बाय dx इक्वल टू मायनस y स्क्वेअर बाय x स्क्वेअर वेअर p इज द कॉन्स्टंट ची डेरिव्हेटिव्ह किती 0. गिवन फंक्शन log of x प्लस y log of x y प्लस p. चला इथपर्यंत दिला. इथं लॉगरिथमचा रूल अप्लाय करता येत नाही कारण प्लस आहे. पण इथं मल्टिप्लाइड आहे म्हणजे लॉगरिथमचा रूल अप्लाय करता येते. लॉग पहिल्यांदा दिला दॅट इज log of x प्लस y इक्वल टू प्लस होईल log m मल्टिप्लाइड बाय n log m प्लस log n log of x प्लस log of y प्लस p. आता याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट with respect to x that is d dx of log of x plus y. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ log x d dx of log of x plus log y. डेरिव्हेटिव्ह ऑफ log of y plus डेरिव्हेटिव्ह ऑफ p which is the constant. आता काय डेरिव्हेटिव्ह याची डेरिव्हेटिव्ह येते 1 upon x plus y. नंतर डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार x plus y. याच्या अगोदर सांगितलं log m ची डेरिव्हेटिव्ह 1 बाय x आणि x च्या जागी जर f of x असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह 1 बाय f of x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x.
इक्वल टू याची डेरिव्हेटिव्ह 1 बाय x प्लस लॉग y ची डेरिव्हेटिव्ह सांगितली आहे 1 बाय y dy बाय dx आणि याची डेरिव्हेटिव्ह येते 0. आता सॉल्व करा, याची डेरिव्हेटिव्ह काढून घ्या. काय येते डेरिव्हेटिव्ह याची? दॅट इज x ची डेरिव्हेटिव्ह 1 y ची डेरिव्हेटिव्ह dy बाय dx पण 1 अपॉन x प्लस y ह्या सर्वाला काय राहील मल्टिप्लाइड x प्लस y इन ब्रॅकेट x ची डेरिव्हेटिव्ह आहे 1 प्लस dy बाय dx इक्वल 1 अपॉन x प्लस 1 अपॉन y dy बाय dx. आता यानं याला काय करायचं मल्टिप्लाइड 1 upon x plus y multiplied by 1 upon x plus y plus 1 upon x plus y dy by dx equal to 1 upon x plus 1 upon y dy by dx. इथपर्यंत आला. याच्यानंतर काय करायचं पहा बरं. याच्यानंतर काय करणार dy by dx चे दोन टर्म आहेत हे आणि हे. आपल्याला dy by dx इक्वल टू काय दाखवायचं आहे y मायनस y स्क्वेअर डिवाइडेड बाय x स्क्वेअर. मग काय करायचं dy by dx चे टर्म एका बाजूला 1 आणि बाकीचे टर्म एका बाजूला. म्हणजे काय होईल सांगा हे टर्म इकडे आणलं प्लसचं काय होईल मायनस हे तिकडे न्यायचं बरोबर आहे. म्हणजे काय येईल 1 अपॉन x प्लस y dy बाय dx मायनस 1 अपॉन y dy बाय dx इक्वल टू हे 1 अपॉन x मायनस 1 अपॉन x प्लस y. आता ह्याच्यातून काय कॉमन घ्या dy बाय dx कॉमन ब्रॅकेट मध्ये राहते 1 अपॉन x प्लस y मायनस 1 अपॉन y इक्वल टू डिनॉमिनेटर इथे डिनॉमिनेटर सारखा करा. आता इथे डिनॉमिनेटर आता हे डिनॉमिनेटर सारखा करा काय ना x मल्टिप्लाइड बाय x प्लस y नंतर x प्लस y न या 1 ला मल्टिप्लाइड करा x प्लस y आणि ह्या x ने याला मल्टिप्लाइड केलं मायनस x. पुन्हा इथं डिनॉमिनेटर सारखा करा दॅट इज dy बाय dx इन ब्रॅकेट y मल्टिप्लाइड बाय x प्लस y. या y ने याला मल्टिप्लाय करा y मायनस नंतर x प्लस y ने मल्टिप्लाय करा x प्लस y इक्वल टू प्लस x मायनस x कॅन्सल y डिवाइडेड बाय x प्लस y. पुन्हा काय कॅन्सल होते हे x प्लस y हे x प्लस y कॅन्सल. हे सॉल्व करा आता दॅट इज इक्वल टू dy by dx in bracket y minus x minus y के माइनस न मल्टीप्लाई करो माइनस x माइनस y डिवाइडेड बाय काय राहील y राहील. आता हे समजलं का x प्लस y कसं कॅन्सल झालं तर हे x प्लस y इकडे मल्टिप्लाय केलं तर x प्लस y कॅन्सल होईल. आता इकडे काय राहील इक्वल टू y अपॉन x. आता यात y minus y cancel dy by dx in bracket minus x divided by y equal to y by x. आता हे मल्टिप्लाइड आहे हे जर टर्म तिकडे दिलं तर हे y मल्टिप्लाइड जाईल x डिवाइड जाईल आणि हे मायनस इकडे लिहून घेऊ dy by dx equal to minus y square divided by x मल्टिप्लाइड खाली x square प्रूव्ड. याच्यानंतरचा प्रॉब्लेम याच्यानंतर क्वेश्चन 5 मधलं हे दुसरं प्रॉब्लेम पहा वेगवेगळे प्रॉब्लेम आहे. हे दोन वेळा प्रॉब्लेम आला आहे याच्या अगोदरच्या कोर्स मध्ये 2 वेळा बोर्डाच्या पेपर मध्ये आलेला आहे. तर आता पहा इथं dy by dx 99x² 101y² हे 99 न 101 अशी संख्या आली पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं आहे पहा इथं गिवन काय आहे लॉग ऑफ बेस 10 x cube minus y cube divided by x cube plus y cube equal to 2. चला आता लॉगरिथमचा रूल पहिल्यांदा सांगतो तुम्हाला log of x to the base a equal to m then x equal to a raised power m. ह्या रूल प्रमाणे करायचे काय ना आता इथे 10 बेस आहे ह्या a च्या जागी 10 आहे आणि त्या x च्या जागी पूर्ण व्हॅल्यू हे जशी तशी राहील हे 10 लॉग कॅन्सल होईल आणि 10 चा स्क्वेअर x क्यूब मायनस y क्यूब डिवाइडेड बाय x क्यूब प्लस y चा क्यूब 10 रेज पॉवर 2 म्हणजे 100. म्हणजे काय ना रे x क्यूब मायनस y क्यूब 100 आणि हे काय करायचं इकडे मल्टिप्लाइड x क्यूब प्लस y क्यूब.
आता पाय 100 याच्यावरून तुमच्या लक्षात येते मल्टिप्लिकेशन करून सॉल्व करावं लागते. मल्टिप्लिकेशन करा, दॅट इज लॉजिकली तर प्रॉब्लेम करावं लागते. काय ना आता x क्यूब मायनस y क्यूब इक्वल टू 100 न मल्टिप्लाइड करा ब्रॅकेटला 100x क्यूब 100x क्यूब प्लस 100 मल्टिप्लाइड बाय y क्यूब दॅट इज 100y क्यूब. आता पहा इथं y क्यूब इकडे येतो x क्यूब इकडे आला तर x क्यूब मायनस 100x क्यूब इक्वल टू 100y क्यूब प्लस y चा क्यूब. हे मायनसचं प्लस तिकडे है ना, प्लस होईल ना हे आणि हे मायनस होईल. आता इथं 1x क्यूब मायनस 100x क्यूब म्हणजे मायनस 99x क्यूब आले इक्वल टू नंतर हे जे 100y क्यूब प्लस 1y क्यूब म्हणजे 101y क्यूब. आता काय करायचं आहे, सॉल्व करायचं. पहा ऍडजस्टमेंट कसं करायचं, स्क्वेअर आला पाहिजे, याले करून टाका डिफरन्शिएट. dy बाय dx पाहिजे ना आपल्याला, मग डिफरन्शिएट with respect to x, with respect to x minus 99 cancel constant separate x cube equal to 101 derivative of y cube. डिफरन्शिएट करा minus 99 3x square आणि x डेरिव्हेटिव्ह dx by dx 1 that is 101 y cube ची डेरिव्हेटिव्ह आहे 3y square into dy by dx. आता पाहू आपण सारखे टर्म काय काय कॅन्सल होऊ शकते. हे 3 आणि हे 3 कॅन्सल होऊ शकते. आता पाहिजे आपल्याला dy by dx 101 y square इकडे डिवाइड करा, इथे x स्क्वेअर राहिला minus 99 x square divided by 101 y square equal to किती राहील dy by dx. therefore dy by dx equal to काय राहील minus 99y x square x square divided by 101 y चा स्क्वेअर रूट. हे झाला रूट. हे प्रॉब्लेम 2 वेळा आलेला आहे. याच्यानंतरचा प्रॉब्लेम, याच्यानंतरचं हे तिसरा प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 5. आता पहा अजून तेच याच्या अगोदरच्या प्रॉब्लेमचा कॉन्सेप्ट आहे लॉग ऑफ बेस आहे 5 x raised power 4 minus y raised power 4 divided by x raised power 4 y raised power 4 equal to 2. आता हे टेक्स्ट बुक मध्ये वर मायनस प्लस दिला आहे आणि खाली मायनस दिला आहे. हे उलट करा, त्याच्याशिवाय आन्सर नाही द्यायचा. आता काय करायचं, हे लॉग कॅन्सल करायचं आपल्याला 5 raised to the power 2 that is x power 4 minus y power 4 divided by x power 4 plus y power 4 5 raised to the power 2 that is 25. इथं तुम्ही टाकतो 25. आता हे टर्म इकडे मल्टिप्लाय करा. x raised power 4 minus y raised power 4 25 x raised power 4 plus y raised power 4 मल्टिप्लाय करा. x raised power 4 minus y power 4 25 x raised power 4 plus 25 y raised power 4. आता हे y आणि हे 25 इकडे आला. दॅट इज काय होईल पहा x raised power 4 मायनस प्लस चा मायनस minus 25 x raised power 4 equal to नंतर हे 25 y raised power 4 मायनस चा प्लस y raised power 4 काय येणार minus 24 x raised power 4 1 x raised power 4 minus 25 x raised power 4 म्हणजे minus 24 x raised power 4 25 plus 1 26 y raised power 4. आता याला काय करायचं डिफरन्शिएट. डिफरन्शिएट with respect to x. काय ना डेरिव्हेटिव्हची हे कॉन्स्टंट minus 24 डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised power 4 हा कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्हच्या अगोदर मल्टिप्लाइड आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ y raised power 4. आता डेरिव्हेटिव्ह काढायची minus 24 x raised power 4 ची डेरिव्हेटिव्ह या 4 x raised power 3 इक्वल टू त्याच्यानंतर 26 multiplied by 4 y raised power 3 into dy by इथं y ची डेरिव्हेटिव्ह काढा ते dy by dx. आता किती येते पाहू आपण, सॉल्व करायचं. एवढा आला पाहिजे आन्सर. दॅट इज येते
मल्टिप्लिकेशन नाही करत बसू, ते सॉल्व करत बसू तिकडे. हे 4 आणि हे 4 कॅन्सल होते ना, म्हणजे काय नाही का -24 बरोबर आहे. हे 4 आणि हे 4 कॅन्सल, कारण हे कोणते याला 4 खाली जाईल, 4 कॅन्सल, म्हणजे -24x³ इक्वल टू 26y³ dy/dx. आता हे टर्म डिवाइड करा, -24x³ डिवाइडेड बाय 26y³ इक्वल टू dy/dx. बरोबर आहे. हे y³ ना 26 आहे ना, हे काय केलं इकडे डिवाइड, म्हणजे हे dy/dx मिळालं. आता इथं काहीतरी ऍडजस्ट करा, 2 न भाग झाले, -12x³ डिवाइडेड बाय 13y³ dy/dx. Therefore dy/dx equal to -12x³ divided by 13y³. हे मायनस साइन कसं लिहायचं ते पहा, मधात लिहा नाही वर लिहा, कोणत्याही पद्धतीला प्रूफ. अशा प्रकारचे प्रॉब्लेम हे कोणत्या नंबरचं, 3ऱ्या नंबरचं प्रॉब्लेम. आता याच्या नंतरचे प्रॉब्लेम आपण याच्या पुढच्या पार्ट मध्ये घेऊ. भेटू पुढच्या पार्ट मध्ये. थँक्यू.